मॉर्निंग, वेलकम टू माय ब्लॉग. तर गाईज आता आम्ही गाडी चालवत आहे. आमची जी चायनावरची गाडी आहे, चायनावरची गाडी आहे. आता आम्ही थोड्या वेळाने पळवणार आहे आणि आम्ही आमची गँग दाखवणार आहे तुम्हाला. बच्चा गँग आहे, बच्चा गँग आहे. पण ही आमची मोठी गँग आत्ता नाही आहेत. आमची मोठी गँग डायरेक्ट 6 वाजता. म्हणून आत्ताच अरे यार खूप आहे ऊन आहे. हां तर गाईज आमची आत्ता जी गँग आहे ती नुसतं 3 छोटे मुलं आहे आणि आम्ही दोघं 3-4. आणि आमच्या मोठ्या गँगमध्ये 20 ते 30 लोक आहेत, पण मोठे आहेत. आणि इन्क्लुडिंग आम्ही खूप म्हणजे खूप 30 वगैरे जात आहेत. आता आम्ही थोड्या वेळाने पळवणार आहे. आणि काय आम्ही थोड्या वेळाने खूप जोरात पळवणार आहे गाडी. आता नाही पळवत आहे, आता जरा इथे जरा टर्न्स वगैरे आणि इथे जरा जास्त गाड्या पण येतात. म्हणून याच्यात रिस्क पण आहे. काय माहिती जर आपण हे धडकू पण शकतो, ॲक्सिडेंट होऊ शकतो. ठीक आहे आता ह्यातनं आम्ही राईड घेणार आहे आणि मग पळवणार आहे. तर आता 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 आणि इथे एक रॉल्स रॉयस पण आहे, पण आता ती फार्म हाऊसवर गेली रॉल्स रॉयस. चलो हे बघा, तुम्हाला एवढा अंदाजा नसेल येत की तुम्हाला वाटतं तसं मी जरा हळू चालवत आहे, पण रिअल लाईफमध्ये जोरात आहे. आत्ता स्लो डाऊन केली आहे कारण की टर्निंग. आणि जर टर्निंग्सचं काही नाही, जर आमचे ब्रेक असले असते ना नीट, आमचे दोन्ही ब्रेक फेल आहे. म्हणून आणि काय आता आपण आपली गँग चिल्लर चिल्ली पिल्ली गँग. आणि काय तुमच्याकडे असं हे घर आहे बघ, फुल बंगलो. आणि गाईज आता तुम्हाला मी मध्ये थोडं ब्लॅक दिसत असं ना, मी मध्ये कारण की खूप ऊन आहे त्याच्यामुळं होत असं. बोलत ना अनुरा, विवान, प्राणात बाहेर या. रुको शेडमध्ये घे ना. ये देखो, एक चिल्ली पिल्ली आया. ह्याचं नाव विवान आहे. अजून 2 येतात गाइस. और इसका नाम प्राणद है. रिदान. आणि अजून एक येतोय. 2 आहेत अजून. एक गेला त्या घरी आणि एक येतोय. हा माझा भाऊ आहे रिदान, हा वाला. आणि एक त्या घरी गेला. आणि जर आमची मोठी गँग बघितली ना तर तुम्ही हैराण होशाल, कारण झालं त्याला इंट्रोड्यूस केलं. बाय. हाँ ऐका, तर और गाइस चिल्ली पिल्ली बहुत पागल है. सिर्फ और सिर्फ पूरे दिन टीवी देखते रहते. इतनी पागल है, हमको कुछ पता ही नहीं चलता. बोल अजून एक आहे आणि इथं ना 3 कुत्रे. 3 एक इधर है, उधर. हे ठोकली असती आत्ता. असं होतं म्हणून अरे यार आता सीन नाही दाखवला तो. हे बघा, इथं आधी होता आणि ह्या घरात आमच्याकडे पण होतं. इथं एक आहे आणि तिथं एक होता माग. इथं ना पिटबुल आहे. इथं पिटबुल आहे आणि तिथं माग एक डॉबरमॅन होता त्या घरात. तर आता ते नाही राहिले. आणि असे सगळे म्हणून एक अजून एक आहे. इथे एक जर्मन शेफर्ड. पळव, मी सांगतो सगळं, तू पळव नुसतं. आणि इथे एक गोल्डन रिट्रीव्हर आहे. आणि ज्यांच्याकडे रॉल्स रॉयल्स आहे ना गाईस, त्यांच्याकडे ना 4 कुत्रे. 4 काही 2 नाही, हां 2 नाही, एक पिटबुल आणि एक डॉबरमॅन, 2 जर्मन शेफर्ड. माहिती नाही वाटतं ते डॉग लवर आहे. आणि इथं पण एक आहे, इथं ह्या घरात पुढे तिथे समोर नाही आहे. आणि हे बघा, हे हॉरर घर दिसतंय का?
हे हॉरर घर बाहेरनं दिसतं पण आतमधनं आत- एवढं क्लासिक आहे. खूप क्लासिक आहे, फुल वुडन थिंग्स. आणि आणि इथं इथं- घरात ना स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूल पण आहे, पुढे जाऊन दाखवतो. आणि यांच्याकडे Haunted house. 3 कुत्रे होते. आणि हे भूत बंगला आहे. आम्ही इथं ना जादू टोना केलता, ब्लॅक मॅजिक केलता आम्ही. आता हे स्कूलमध्ये नाही, ते तिथं पुढे केलं. इथं swimming हे pool आहे. हे बघा, दिसत असेल तुम्हाला. हे बघा. खूप मोठं स्विमिंग पूल आहे. आणि हे बघा, इथं काला जादू झालता. हे घर बंद दिसतंय का, जिथं खूप आणि झाड ना आहेत. इथं ना 3 पिंड हा, आणि यावेळेस 3 डॉबरमॅन आणि 1 पिटबुल आहे. काय आता आम्ही अजून एक आवाज सुना. और भी बच्चे हैं. आणि अजून माझं एक घर कुत्रं आहे. माझं घर आणि माझ्या घरच्या समोरचा ते तिथे पण अजून होते. एक कुत्रं आहे. ये इधर भी एक आहे. आणि इथं पण इथं ना इथं पण एक आहे. त्याचं नाव रॉकी. रॉकी आहे त्याचं नाव. तसं तर माझ्या चावीचं नाव रॉकी. ग्रँडमा असतीये, ती ना बेल वाजून असली पळती ना खूप. आणि यांच्याकडे पण एक डॉग आहे, पिटबुल नाही, डॉबरमॅन. अरे भाई, मी काय बोलते, बॉक्सर. आणि यांच्याकडे पण एक होतं, यांच्याकडे पण पिटबुल होतं, नाही डॉबरमॅन. आणि हे माझं घर आहे. आणि आमच्याकडं सगळं आधी 5 कुत्रे होते, 2 पिटबुल, 1 जर्मन शेफर्ड, 1 गोल्डन रिट्रीवर आणि 1 डॉबरमॅन. हे 5 कुत्रे होते आमच्याकडं. म्हणजे आमचं घर डायरेक्ट पूर्ण ॲनिमल्सनी भरलेलं. तिथं पॅरेट्स होते, रॅबिट्स होते, कॅट्स होते, डॉग्स सगळं होते. पण आता काय मरले आणि कायला देऊन टाकल्या माहिती नाही का. आणि इथं आधी कोणतरी राहायचं. हे ना हे खूप अमीर आहे. त्यांच्याकडे ना डिफेंडर आहे, पोर्शे आहे, लॅम्बोर्गिनी आहे, लॅम्बोर्गिनी उरुस, रॉल्स रॉयल आणि ऑडी पण आहे. आत्ता बाहेर ना ऑडी आहे, आतमध्ये BMW आहे, किया आहे, कार्निवल. ह्यांच्याकडे मर्सडीज आहे इथं. आणि ह्यांच्याकडे जुनीवाली इनोवा आहे. आणि गाईज तुम्हाला एका हे माहिती का, हा और गाई आपको पता है. आणि गाईज तुम्हाला माहिती का, ह्या घर आहे का, ह्याच्यात गाड्या तर तुम्हाला दिसत असेल, लँड क्रुझर आहे गाडी. आणि अजून एक इथं पण रोल्स रॉयस आहे. तुला माहिती नाही, आयन्सला माहिती. तर आणि गाईस, आणि तिथे जे कामाला असतात ना, तर जे ते बाथरूमला जातात. आम्ही एकदा असंच टाईमपासला गेलतो आत, तेव्हा आम्ही बघितलं की त्यांच्या बाथरूमला दरवाजा नसतो. हां, खोटं नाही बोलत आहे आम्ही, सिरियसली. तर गाईज आता ना तुम्हाला गाड्या दाखवतो. आता माझ्या मामाकडं जॅगवार आणि MG आहे. आणि अजून एक मामा आहे, त्याच्याकडं किया आहे. आणि जे रॉल्स रॉयल्स आहेत ना, त्यांच्याकडं तिथले जे आत्ता सांगितलं ते त्यांच्याकडं ऑडी आहे, BMW आहे, पोर्शे आहे, डिफेंडर आहे, रॉल्स रॉयल्स आहे, लॅम्बोर्गिनी उरुस आहे. खूप गाड्या आहेत त्यांच्याकडं, खूप पैसा आहे. खूप. आणि त्यांच्याकडं ना जावा पण आहे, रॉयल एनफिल्डची. सारखे. हां, बिलियनियर तुम्ही त्यांचा बंगलो पण बघितला ना, किती हां. मोठा आहे. तेच तर. आणि आत्ता आम्ही मगरपट्ट्यामध्ये आहे. इथं माझ्या पप्पांचे फ्रेंड आहेत ना, त्याचा मुलगा येतो इथं. हे स्कूल आहे, तुम्हाला दाखवतो आता. पुढं स्कूलला जायचे. अरे ते DCच्या जवळ आहे. अरे छोटीवाली, अरे ते प्री स्कूल आहे. और गाइस तुम्हें पता है इधर. आणि गाइस तुम्हाला माहिती नाही का, मला अशी हिंदीची जास्त सवय आहे, म्हणून मी मधून सारखं हिंदी बोलतोय. पण काय नाही, प्लीज ॲडजस्ट. आणि गाईज इथं 4 ते 5 प्री स्कूल. त्यांच्याकडं Volvo आहे. आणि आत पण खूप गाड्या आहेत. हे आमचं दुश्मनचं घर आहे, खूप येडागत वागतो. आणि हे स्कूल आहे जिथं माझ्या पप्पांच्या मित्राचा मुलगा जातो. आणि इथं ना प्लेग्राऊंड आहे, तर खूप मजा येते. आणि मी आणि माझे काय फ्रेंड्स होतो, आम्ही तिथं काळ्या दुकाने. थांबू दाखवतो.
ठीक आहे. नाहीतर आम्ही सांगितलेलं ना विवान आमची बच्चा पार्टी त्यांच्याकडे इनोवा आहे आणि ही आहे बॉक्स वॅगन आणि BMW पण आहे. BMW बाहेर आहे. मग त्याच्या मागं इनोवा नाही आहे, फॉर्च्युनर आहे. हां मग हे GT. और ये सफारी और ये डिस्कवरी है ना, ये इनकी है. और इनके पास जैगवार भी है. त्यांच्याकडे मिस्टर बुशीची बस और ये इनका है मुनू मुनू मुनू. मर्सिडीज आहे, इनोवा आहे, जीप आहे, स्विफ्ट है. ते पण जुनीवाली इनोवा ती असली भारी आहे नाही और इनके पास मर्सिडीज है. आहे. और गाइस तुम्हें पता है, इधर देखो स्विफ्ट है, ये है जिमी. जिमनी हाँ उधर उधर. और गाइस अरे और ये कार्तिक मामा है, ये भी एक ब्लॉगर है, कार्तिक मगर ब्लॉग्स, तो उनको भी सब्सक्राइब करो. और हमें भी. आता इथं काही प्राण्याचं घर आहे, इनके पास एक मर्सिडीज और एक इनोवा है. 2 इनोवा आहे. हाँ, दोन Innova. और एक हीरो होंडा. ये देखो ये उनकी गाड़ी. आणि आता इथं काही काम चाललंय आणि इथं बघा राजदादा आहे माझा, तो याडवाने वाटतो. तू जरा डोक्यातून जरा आता काही तुम्हाला ना आम्ही ना तुम्हाला ड्रिफ्ट दाखवतो काही. ड्रिफ्ट थांबा मी उतरतो थांब. हां आणि तुम्हाला जरा दाखवतो काही. हे सँडपेट. हाँ सँडपेटच ना. हाँ ठीक. हाँ ठीक है. ये देखो इसका पीछे का टायर देखना. इसका ह्याचा ना मागचा टायर ना ड्रिफ्ट होतो आणि ह्याला ब्रेक लावून बंद कर. ओके गाईस हे बघा नवीन आता स्टंट दाखवणार आहे ड्रिफ्ट. ते पण चायनीज गाडीवर. हे बघा मागचा टायर बघा. मागचं टायर बघा ते. आम्ही थोडं कारण की ब्रेक्स नाही आहे. आणि हे बघा पूर्ण काय झालंय निशान. आता आम्ही चालवणार आहे थोडं आणि मग सायकल घेणार आहे कारण की हां. मला चार्जिंग लावायचं. हां कारण की बॅटरीवर चालते. मग आम्ही आता अजून थोडे राऊंड्स मारेन. थोडं मग नाही आता खूप. थोडं नाही मग खूप. हां ठीक. खूप राऊंड मारणार आहे. खूप राऊंड मारले तर घरी जातो आम्ही आणि आता तिकडनं जाणार आहे असंच आणि रिवांच गेट खोलणार आहे आणि मी आतमध्ये जाणार. तिथून चल ना. इथूनच अरे हे नाही 2च फेज राहतात. ठीक आहे. 2 टक्के राहील ना 5 मिनिटात लगेच संपतं. ये हां आता गाईस नुकत्याच आहे ते. हे वरचं पत्रा धुत आहे. आणि अजून एक प्री स्कूल. खूप प्री स्कूल आहे आमच्या इथं. आम्हाला जर असं वाटतं की आमचं पण अखेशा प्री स्कूलने भरणार आहे. ते वाटतंय. आता स्कॉर्पिओ स्कॉर्पिओ. हां थांबा काय आता मी गेट करून आलो. थांबते पता नहीं क्या जंप किया है. 2 मिनट का. ये जो हमारी जैगवार. टाइम लगता है थोड़ा. अरे किधर है. हाँ और अब ये इसे रुकाना है फिर से बंद करना है. आता तुम्हाला अजून एक स्टंट दाखवतो. मागचा हां. टायर दाखवतो. आता आत्ता बघा आता खतरनाक. हे बघा आता काय आता ना चालेल. तर काय जातं ना हा ना आमचं इथं ना हे जे टाईल्स आहेत ना ते खूप स्लिपरी आहे
आणि हे टायर्स पण खूप स्लिपरी आहेत म्हणून ते होतं असं. परत दाखव. परत बघ. खाली दाखव. बघितलं गाईस. चालेल तुम्हाला चालू त्याला नको करू सटकशीन. हां आता गाईस याचं चार्जिंग बटन चालू करू. चार्जर तू गाडी आण ना. तो चार्जर आहे आणि ना त्याला हॉर्न नाही आहे. तुम्हाला दाखवतो हॉर्न कुठे. हे गाडीचे 2 चावे आहेत. ह्या बघा, हे 2 चावे आहेत. म्हणजे 3 होते. आता एक आहे. आता मी दुसरी आणली आहे. आता ना ह्याला हॉर्न नाही आहे, तर तुम्हाला मी ना हॉर्न दाखवतो. आता हे चालू केली. इथं बघा. अरे टेक्निकल इश्यू गाईस काहीतरी झालंय आज. पण हां सरक. ते एक बटन दाबल्यावर तू जरा चालू. हां करा अभी क्या गाइस हे चिमनीचा आवाज आता. और गाइस ऐसे 3 बार दबाने पर पूरा ये गाड़ी आउट ऑफ कंट्रोल हो जाती है. आगे पीछे गाइस 3 वेळा दाबलं ना हे बटन, तर ना गाडी ना पुढं मागं जाते आणि आवाज येतो. खूप मोठा आवाज येतो. म्हणून ना आम्ही एकदा जातो. रिस्क नाही पाहिजे. 2दा पण नाही. स्टँड काढायची. स्टंट करते. आपल्याला कांड करायची सवय आहे. कांड करायची खूप सवय आहे आम्हाला. ठीक आहे. आता चार्जिंगला लावतो आम्ही. यूटर्न ले रहा है. और हाँ गाइस लाइक और सब्सक्राइब करना मत भूलना. तब तक मैं अंदर से ये लेता हूँ चार्जर प्लग. ठीक है ये मैंने पहले से ऑन करके रखा था. 1 सेकेंड गाइस. हाँ ऐसा उसका प्लग है. अरे ऐसे प्लग है. 2 नीचे 1 ऊपर. गाईज आता गाडी ना आता रिव्हर्समध्ये घ्यायला लागते. कारण की ना जे चार्जिंगचं प्लग आहे ना ते ना राईट साईडला आहे. मला वाटलं स्टँडच नाही. स्टँडच काढला. गाईज आता इथं हे उघडून असं हे लावलं. आवाज येत असेल तुम्हाला. ग्रीन लाईट येते. जेव्हा रेड लाईट येईल ना तेव्हा फुल चार्जिंग झाली. मग आपण ना आता थोड्या वेळ परत पळू गाडी. आणि आपण थोडं रेस्ट करू. तर गाईस हे अख्खं किचन आहे. हे डायनिंग टेबल आणि हे असंच जरा गेस्ट बिस्ट बसायला हॉल आहे हा सगळा. आणि इथं आमचं ट्रस्ट मंदिर. आणि इथं आता थोडं म्हणजे आता दिवाळी जाते ना म्हणून साफसफाई चालू होती म्हणून लॅडर आणलेत. आणि इथं AC पण आहे आणि बाहेर पण आहे अजून एक AC. आणि हे काय खेळते त्याचं AC लावलेलं आहे अजून. हे चेस खेळतात गाईज. हे चेस ऐक मी असं करू शकत ना. दाखव किती मिनिट असंच होऊ शकतं असं वाटतं. किती मिनिटं झालेत करून स्टार्ट. टीव्ही आहे. किती मिनिटं झाली स्टार्ट करून. 4 मिनिटं. आता मी दुसरा व्हिडिओ किती मिनिटचा होता सांग ना. खूप वेळ. आता गाईज इथं ना जिम रूम दाखवतो तुम्हाला. जिम पण आहे ह्याच्यात.
तुम्हाला मी जिम दाखवतो. बॉडी बिल्डिंग करू आम्ही. इथं पण हॉल आहे मस्त. इथं हॉल आहे आणि हे जिम आहे इकडं. इथं पण ए सी आहे, फॅन नाही आहे इथं. ए सी आहे तर ए सी लावू. हे ना सगळं इथं स्टोअर करून ठेवलं आहे आम्ही, बॅग बीग हे ह्यातलं. आणि हे इस्त्रीचं आहे, इस्त्री करायचं मला लावे पूर्ण. आणि खाली ह्याच्या खाली मेन वाले गाईज इथं डंबल आणि हे सगळं आहे. आम्ही ना तुम्हाला काढून दाखवतो. व्हिडिओ मध्ये गाईज आम्ही जिम रूममध्ये आलो आहे. तर तुम्हाला दाखवलं होतं काय काय होतं ते. आम्ही आता परत सगळं अरेंज केलं आहे तुमच्यासाठी. तुम्ही म्हणजे तुम्हाला चांगलं वाटेल. आणि एवढी मेहनत लागली गाईज. लाईक करा गाईज. मी आता मरून जाईन. लाईक करा गाईज आमच्या मेहनतीसाठी. आम्ही ना 5 मिनटं बसलेलो ए सीमध्ये. ए सी फुल लावला आहे, 16वर आहे गाईज. आता ना हे बघा तुम्हाला दाखवतो गाईज. हे 1 kg 1 kg खूप हलकं आहे. खूप हलकं आहे. हे पण 1 1 kg हे 2 kg. हे पण हलकं आहे. हे 5 kg ठीक ठाक आहे. हे 10 kg आहेत. हे जरा तुम्हाला जर नसन वाटत ना, इथं लिहिलेलं पण आहे बघा गाईज. 10 kg 10 kg, इथं 5 kg, इथं 2 kg, इथं 1 kg. आणि गाईज आता सगळ्यात हार्डेस्ट 20 kg गाईज. ह्या आग्र्याला उचलताना येते. अच्छा सर दोन्ही हात नाही, एकच हात. एक हाताने नका. मी उचलून दाखवतो ना. नको नाही थांब ना तर. गाईज आता हातचे करण्यावाले. तर गाईज आता मी एका हाताने करतोय. अरे बाळा मी दमलंय राव. तुझ्यापेक्षा जास्त मेहनत तर मीच केली आहे बाळा. अच्छा बाळा. हां आता एकदम हार्ड. आम्हाला दम लागलाय तरी आम्ही उचललंय तुमच्यासाठी गाईज. 30 kg. पकड. गाईज आता हा हागरा परत उचलणार आहे. ह्याला ना आम्ही धडपाडा म्हणतो, कारण की सारखा धडपडत असतो गाईज. फक्त हल्लं त्याकडनं पायाला लागा ना गाईज. ह्याच्याकडनं नाही उचलत आहे. हा उचलणार आहे. हा पण हागला. हे बघा हागला. बघ काय बघितलं गाईस. एक साईड उचलली मी गाईज. आता दोन्ही हाताने ट्राय करू गाईज. आता आम्ही दोन्ही हाताने ट्राय करतोय. उचल दोन्ही हाताने. आधी तू सगळं मी केलं आधी. तू दोन्ही हाताने पायावर पडन. आता हा दोन्ही हाताने उचलतोय तरी गाईज उचलू नाही शकत. फक्त इथपर्यंत आलंय फक्त. आता मी बघा गाईज. हे बघा आता हा काय हां वाव इथेच पडले होते पैसे. इथं मी पैसे ठेवून आलो. थांबा काय जरा. आम्ही सगळं सामान इथं ठेवलं आहे. आणि काय आता मी 2 हाताने 30 kgचा उचलणार आहे गाईज. बघा गाईज. आपण आता तुम्हाला एक सरप्राईज दाखवायचं. एवढे मेहनत लागली ना आम्हाला. पायाला लागणार होतं लिटरली. माझा तर हात पण हे डंबल्स आहेत म्हणजे मोठेवाले आहेत. हे 25 kgचं. हे सगळे ना इथं ठेवलेले इथं. आणि हे इथनं आम्हाला उचलायला 15 ते 20 मिनटं लागलेत आम्हाला. तुम्हाला माहिती ह्याच्यात माझा हात पण चिमला. ह्याला विचारा. माझा पाय अख्ख्या पायावर ते पडलेलं. ते सोडा गाईज. तुमच्यासाठी करतो गाईज. तुमच्यासाठी काय. हे 20 kgचं. हे 15 kgचं. हे 5 kgचं. खूप हलकं होतं. 15 आणि 5. आणि इथं पण परत 5 kg. हे 5 खूप हलकं. एका हाताने पायावर पडन बघ जरा. सुटलं बिटलं तर. मग हे 10 kg. हा पण नको उचलून दाखव. नको. हे पण 10 kgचं. हे 15 kgचं. हे 25. आधी दाखव 20 kgचं परत. आणि
25 kgचं. आणि हे ना 25 आहे ते? हे ना असं इथं उभं होतं इथं, आणि ते रोल करत करत आम्ही ते इथं आणलंय. आणि ते आमचं सारखं ऑलमोस्ट सगळ्याच ह्याच्यात आमचा हात चेंबला आहे. अर्धा तास लागला गाईज आम्हाला हे करायला. तुमच्यासाठी करतो सगळं. आणि हे सगळे ह्याला लावायचे असतात. आणि हे ना ते होल्डर आहे, ज्यांनी हे हे वेट होल्डर, weight holder. जे ना ते असं सुटतं ना, म्हणून ते होल्ड करायला ते टाईटली बनवलं आहे. आणि ही आमची जिम रूम तुम्हाला दाखवतो. आम्ही इथं कधी कधी ना लॉंग जम्प पण करतो गाईस, तुम्हाला दाखवतो. ही आहे आमची जिम रूम. हे काय करतो नाही माहिती, साड्या आहेत त्याच्यात. लाईटिंग जरा आपण करू म्हणून. हा नको, नको बसू, तिथलं नाही आहे काय. आणि ना काय लागलं हे ऐकत. तर गाईज इथं जरा बसायला आहे. आणि इथं ना ह्याच्यातनं खेळणी आहेत. आणि इथनं बाहेरचा व्ह्यू. आम्ही तुम्हाला सांगितलेलं प्री स्कूल, तर ते प्री स्कूल मेधा प्री-स्कूल. तिकडे ते टेम्पो दिसतं ना तुम्हाला, तिथं काम चाललं आहे, बंगलो बनतो तिकडं अजून एक. आणि हे आमचं कचाकर रोड आहे. आता आम्ही असंच ठेवणार आहे. आमची खूप मेहनत लागली आहे गाईज. एसी बंद करू आणि जाऊ आपण आता खाली. गाईज आता आम्ही खाली चाललो आहे खूप. हां गाईज, मेन सामान थांब नको. गाईज इथं मेन सामान राहिलेलं, हे पैसे, बीडी बॉम्ब आणि लायटर, ही 2 ते चायनावरची गाडीची चावी. आम्ही ना त्या गाडीचं नाव ना मॉन्स्टर बाईक ठेवलं आहे. असंच मॉन्स्टर, फुल फील येते प्रो. मॉन्स्टर भारी आहे ना ती. मी ह्या ब्लॉगला एंड करतो. खूप मेहनत लागली आहे गाईज, तुमच्यासाठी करतो. आणि बाय गाईज, आता आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.